नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता इकडे विक्रांतने आता इकडे दुसऱ्या माणसाच्या थ्रू आता इकडे इंद्राला एक काम दिलेलं असतं आणि ते काम असतं 1,00,000चं. आता इकडे त्यामध्ये इकडे इंद्राची खूप मोठी रिस्क असते. इकडे विक्रांत बोलतो, या इंद्राला ना मला असं तडपडताना बघायचं आहे. आता इकडे तो इंद्रा जो असतो तो ते कॅम्प करायला रेडी झालेला असतो आणि आता इकडे तो या सगळ्या कामामध्ये आता इकडे त्याची खूप हाल होत असते. त्याला श्वासही घेण्यात तकलीफ होत असते. तर शेवटपर्यंत भाग बघा, तुम्हाला कळेलच नेमकं काय झाले ते. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे मालती बोलत असते, काय ग तुझ्या तक्त्यामध्ये काय लिहायचंय. आता इकडे राणी लगेचच तिने जितके पैसे कमवलेले असते तितके आता इकडे घेऊन येते आणि बोलते की मालती मॅडम, मी इतकेच कमवले पण आज अजूनच प्रयत्न करेल. आता इकडे ती लिहायला जाणार त्या तक्त्यावर तितके आता इकडे विचार करते, जर या तक्त्यावर लिहिलं तर इकडे इंद्रा सरांना कळेल की मी कुठेतरी बाहेर पडली होती कामासाठी आणि म्हणून आता इकडे ती विचार करत असते. त्यावर इकडे मालती बोलते, काय ग आता केव्हा लिहिणार आहेस, आता काही मुहूर्त काढणार आहेस का. आता इकडे ती परत मालती जवळ येते आणि बोलते, मालती मॅडम मी काय म्हणते, असं 5 आणि 6 हजारांनी काय होणार आहे ना, त्यापेक्षा मी एका दमाने पैसे जमा करते आणि नंतरच सगळे काही एका दमाने लिहिते. इकडे त्यावर मालती बोलते, तेवढं तरी डोकं बरं झालं. आता इकडे ती देवासमोर जाते, देवासमोर ती पैसे ठेवते आणि त्या पेटीमध्ये टाकते, म्हणजे जे आबांसाठी त्यांनी पैसे गोळा करायला जे डबा तयार केलेला असतो त्यात. आणि आता इकडे ती देवाकडे प्रार्थना करत असते की लवकरात लवकर पैसे गोळा व्हावे म्हणून. आता इकडे दुसरीकडे इकडे म्हणजेच आता इकडे रात्र झालेली असते. आता इकडे इंद्रा जो असतो आता इकडे त्याने म्हणजे त्याचं आज त्याला जे काम मिळालेलं असतं ते म्हणजे रिपेअरिंगचं, मशीनच्या रिपेअरिंगचं. आणि आता इकडे राणी जी असते आता इकडे अभ्यास करत असते. इकडे संध्याकाळ झालेली असते, ती इंद्राची वाटच बघत असते की अजून कसं इंद्रा आलेला नाही म्हणून. आणि आता इकडे ती अभ्यास करता करता तिच्या जे वाट म्हणजे तिच्या ज्या नजरा असतात ते इकडे इंद्राच्या वाटेलाच लागून असतात. तितक्याच समोरून इंद्रा येतो. आता इकडे इंद्रा जो असतो आता इकडे खूप थकलेला असतो, त्याला चालणंही मुश्किल होत असतं. त्याच्या सगळ्या अंगामध्ये आता इकडे पूर्ण दुखत असतं, कारण त्याने जे रिपेअरिंगचं काम केलेलं असतं आजचं ते खूप भारी असतं. आता इकडे राणीलाच दुरून दिसतं की इंद्रा येतोय आणि त्याची हालत खूप गंभीर आहे. हे पाहून तिकडे ती लगेचच त्याला घ्यायला जाते आणि बोलते, सर तुम्ही काय केलंय आणि तुम्हाला नीट चालता सुद्धा येत नाहीये. आता इकडे ती त्याला खांदा देते आणि हळूहळू घेऊन येते आणि चेअरवर बसवते. आता इकडे ती त्याची हालत बघून इकडे ती बोलते, सर तुम्ही काय केलं आणि तुम्हाला ह्या कामाला नकार देता आला नाही का. आता इकडे त्यावर तो बोलतो, मला हे सगळं आपणसाठी करावंच लागेल राणी. आता इकडे त्यावरती बोलते, पण सर तुम्हाला स्वतःची काळजी नसेल पण मला काळजी आहे ना. हे बघा, तुम्हाला जर काळजी वाटत नसेल ना तर एकदा विचार करायचा की घरी कोणीतरी तुमची काळजी करत बसलेलं आहे म्हणून. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो तर गप्पच असतो. आता इकडे त्यावर ती बोलते, सर तुम्हाला मला एक कळत नाहीये, तुम्हाला नकार देता नाही आला का या कामासाठी. तो आता इकडे हेच बोलत असतो की काही झालं तरी आता इकडे त्याला स्वतःकडे नाही तर आता इकडे पैशांकडे जास्त लक्ष द्यायचं आहे, कारण आबांचं जे ऑपरेशन आहे लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणून. आता इकडे ती त्याच्या पायाकडे बघते तर काय त्याचे बोट वगैरे म्हणजे खूप लागलेले असतं, जखमा झालेल्या असतात. त्याचं जे कंबर वगैरे असते खूप दुखत असतं, त्याला वागताही येत नसतं, चालताही येत नसतं. आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं आजचं जे काम होतं ना म्हणजेच रिपेअरिंगचं, ते मशीन्स खूप हेवी होत्या, ते सारखे सारखे पार्ट्स उचलावं लागत होते म्हणून खूप दुखतंय, खूप पेन होतंय इकडे पाठीमध्ये वगैरे. आता इकडे त्यावर तितक्यातच तिथे मालती आणि आबा येतात. इकडे मालती बोलते, काय रे आज किती कमावले, आज किती लिहायचे त्या तक्त्यावर की आला तसाच खाली हात घेऊ. इकडे आबा बोलतात, अहो मालती आता कुठे गेली तुमची आईची माया. अहो तुमचा लेख आताच थकून भागून आलाय, त्याला पाणी विचारायचं सोडून त्याला पैसे विचारताय, अहो असं कसं. आता इकडे त्यावरती बोलते, ते काय आहे ना या भैताड पोरीच्या नादी लागलास तो आणि आता मला काही दिवस आईची माया जरा बाजूलाच ठेवावी लागेल आणि याच भाषेत त्याला विचारावं लागेल. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे आबा त्यांना म्हणजेच बोलत असतात. आता हे पाहून इकडे इंद्रा बोलतो, आबा थांबा, तिला काहीच बोलू नका. आणि आता इकडे तो सरळ खिशातून पैसे काढतो आणि देतो, हे घ्या हे 40,000 रुपये आज इतकेच मिळाले आणि आज रिपेअरिंगचंच काम झालं. आता ती म्हणजेच आता इकडे ती राणी वगैरे बोलत असते, सर तुम्ही जरा आराम करता का. इकडे आबा बोलतात, हे बघ इंद्रा, कारण आता इकडे मालती तर पैसे घेऊन गेलेली असते. इकडे आबा बोलतात, हे बघ इंद्रा, जरा स्वतःकडे सुद्धा काळजी कर, कारण ना तू माझ्या नादी लागून तू स्वतःची हालत खराब करतोय, पण त्याच्यासाठी तुला स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल, तेव्हाच तू सगळं काही करू शकशील. आणि आता चल फ्रेश हो, आपण जेवण करूया, नंतर आराम कर. आता इकडे आबा त्याला अंदर घेऊन जातात. आता इकडे दुसरीकडे आता इकडे उर्मिला खूप म्हणजे चिडचिड करत असते, कारण जर असेच ते 30-40 हजार रुपये जर कमवत राहिले तर त्यांचे पैसे असेच गोळा होणार आणि त्या म्हाताऱ्याचं ऑपरेशन होणार. तितक्यात आता इकडे विक्रांत फोन खेळत येतो.
आता इकडे त्यावर ती बोलते, अरे विक्रांत तू काय मोबाईल खेळत बसलायस, तुला कळतंय का? अरे त्यांचे असेच पैसे जमा होईल आणि त्या म्हाताऱ्याचं ऑपरेशन सुद्धा, मग आपण सगळं काय करायचं? आता इकडे त्यावर तो बोलतो, नाही होणार नाही होणार, जरा डोकं वापर, छोटी मोठी रक्कम नाहीये ती, 7 लाख रुपये आहे, असं कसं काय गोळा करू शकेल ग? आणि रोजचे 1 लाखही रुपये केले ना तरी तो 7 लाख नाही गोळा करू शकणार, कारण दिवस खूप कमी उरले. आता इकडे त्यावर ती बोलते, हो रे माझं तितकं डोकं चाललं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघ, तो जरीही 30-40 हजार रुपये कमवत असेल दिवसाचे, पण ते काम तितकंच रिस्की सुद्धा असेल ना. आणि या सगळ्यांमध्ये तो स्वतःलाच जर काही होऊन बसलं तर त्याचं. आता इकडे ते हेच विचार करून तिकडे जोर जोरात हसत असतात. पण आता इकडे यांचं जेवण वगैरे झालेलं असतं. आता इकडे इंद्रा जो असतो तो आता इकडे तिथे पलंगावर येऊन बसतो आणि आता इकडे त्याला म्हणजे झोपताही येत नसतं. आता इकडे तो विचार करत असतो राणीचा. तितके तिथे राणी येते. आता इकडे त्याला खूप त्रास होतोय, आता हे बघते. त्यावरती बोलते, काय हो सर, तुम्हाला साधं झोपता सुद्धा येत नाहीये? आता इकडे त्यावर तो बोलतो, मग काय करू, ते पार्ट्सच इतके भारी होते, त्याला सारखं सारखं उचलावं लागत होतं ना. आता इकडे त्यावरती बोलते, थांबा मी आलीच. आणि ती आता इकडे आतमध्ये जाते आणि गरम पाण्याची पिशवी घेऊन येते. आता इकडे त्याला ती उलट्या झोपायला लावते आणि त्याची कंबर शेकून देत असते. आता हे बघून इकडे त्याला थोडंफार खूप रिलॅक्स वाटत असतं. त्यावर आता इकडे ती बोलते, खरंच सर एक गोष्ट सांगू, तुम्हाला हे सगळं करताना ना मला खूप काळजी वाटते आणि प्लीज सर तुम्ही जर स्वतःची काळजी घ्या की. आता इकडे त्यावर तो बोलतो, पण मला आता एक गोष्ट सांगतो तुला, खरं सांगायची आहे तर हे बघ, मला ना हे सगळं करताना ना आता खूप छान वाटते. असं वाटतंय की तुझ्या प्रेमाची काहीतरी तुझ्या हाताची जादू आहे बघ. आता इकडे त्यावरती बोलते, सर बस ना, तुम्हाला इतके सगळं चालू आहे तरी सुद्धा तुम्हाला आता मजाक सुचते. आणि सॉरी सर, तुम्हाला मी मगानी चिडून बोलले ना त्यासाठी. त्यावर इकडे तो बोलतो, काही नाही होत आणि तू माझी काळजी करतेस ना म्हणून हे सगळं बोलते. आता इकडे तो मुद्दाम तिची प्रशंसाच करत असतो. आता हे बोलून इकडे ती बोलते, बस ना सर, अजून किती तुम्ही माझी प्रशंसा कराल? आणि आता इकडे त्यावर ती बोलते की सर बरं ठीक आहे, कारण आता इकडे ती मनाच्या मनात विचार करते, कारण आता इकडे खूप उशीर होतोय आणि सर तर काही झोपायचं नावच घेत नाहीये, कारण तिला आता इकडे कामावर सुद्धा निघायचं असतं. आता हे पाहून इकडे ती विचार करत असते. इकडे इंद्रा बोलतो, काय कर आणि काय झालंय, कसल्या विचारात हरवलीस? त्यावरती बोलते की तुमचे मी झोपायचा विचार करत होते, कारण तुम्हाला परत सकाळी उठून कामाला जावं लागेल ना, तर तुमची पूर्ण झोप झाली पाहिजे म्हणून मी विचार करत होते की तुम्ही आता लवकरात लवकर झोपलं पाहिजे, आता काही गोष्टी करू नका. त्यावर तो बोलतो, हो पण माझी एक कंडिशन आहे, मी तुझ्या मांडीवर झोपणार नाही तर मी झोपणार नाही. असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, सर तुम्ही काय लहान मुलांसारखा हट्ट लावलाय, जर आबांनी किंवा मालती मॅडमनी वगैरे बोलवलं तर, म्हणजे बघितलं तर? आता इकडे त्यावर तो बोलतो, हे बघ, जर मला तुला म्हणजे झोपलेलं बघायचं असेल तर मी तुझ्या मांडीवर झोपणार नाही तर मी झोपणार नाही, तू तुझा अभ्यास कर, मी बसून राहील. आता इकडे त्यावरती बोलते, बरं ठीक आहे झोपा. आणि आता इकडे ती त्याला थापटते. आता कसं बसा इंद्राच्या तर डोळा लागतो. आता इकडे ती तिथून चालली जाते. ती पण इकडे मनातल्या मनात इंद्राला सॉरी बोलते आणि निघते. आता इकडे ती टेम्पो तर चालवत असते पण सगळं लक्ष तिचं इंद्रामध्ये असतं, कशा प्रकारे त्याला त्रास होतोय, त्याला म्हणजेच त्याची काळजी वाटत असते. आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते की सर माफ करा मला, तुम्हाला वाटत असेल की मी अभ्यास करते, मी तुमच्याही अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये आणि मालती मॅडमच्या सुद्धा. मालती मॅडमला वाटत असेल की मी जास्तीत जास्त पैसे कमवावे, तुम्हाला वाटते की मी अभ्यास करत असेल पण मी काहीच करू शकत नाहीये, माफ करा मला. आता एकदम अचानक ती गाडी तिथेच बंद पडते. इकडे इंद्रा जो असतो तो आता इकडे झोपेत बडबड करत असतो की राणी आता लाईट्स ऑफ कर आणि झोपून जा बरं, आणि सकाळी उठून अभ्यास कर, चल बरं. आता इकडे त्याला काही हालचाल वाटतच नाही, राणी काही उत्तरच देत नसते. आता हे पाहून इकडे तो बोलतो, अगं राणी काय करतेस, ऐकतेस ना, झोपलीस की काय जागेवरच? आता उठून बघतो तर काही तिथे राणीच नसते. आता हे पाहून इकडे तो आतमध्ये वगैरे बघतो, तिथे राणी कुठेच नसते. इकडे राणी जी असते विचार करते की सरांची झोप उघडायच्या आधी मला घरी जावं लागेल, नाहीतर सगळ्यांना सगळं काही माहिती पडेल. आणि म्हणून इकडे ती गाडी वगैरे चेक करते तर त्यातले जे केबल असतात ते तुटलेले असतात. आता इकडे ती कशी बशी ते रिपेअर करण्याचा प्रयत्न करते आणि हा भाग इथेच संपतो. तर आता इकडे इंद्रा जो असतो अख्ख्या घरामध्ये शोधतो. आता इकडे त्याला ती काही सापडत नाही म्हणून आता इकडे तो रस्त्यावर सुद्धा आलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय, आता इकडे राणीचं जे काम करण्याचं आहे ते इकडे इंद्राला कळेल का? काय वाटतंय नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.